बऱ्याच जणांच्या घराच्या हॉलमध्ये गणपती बाप्पाचं चित्र असतं, मूर्ती असते किंवा फोटो असतो. पण हे ठेवणं कितपत योग्य आहे? वास्तुशास्त्र याबद्दल काय म्हणतं? वास्तुशास्त्रानुसार हॉलमध्ये अर्थात दिवाणखान्यात गणपती बाप्पाची एखादी मूर्ती किंवा फोटो ठेवणं चांगलं मानलं जातं. ही मूर्ती आणि गणपती बाप्पाचा फोटो घरामध्ये स्थिरता, आनंद, शांती घेऊन यायला मदत करतो. कारण गणपती बाप्पा मांगल्याचं प्रतीक आहे. गणपती बाप्पा विघ्नहर्ता आहेत. त्यामुळे घरात हॉलमध्ये गणपती बाप्पाची मूर्ती ठेवल्यास घरात आनंद येतो, स्थैर्य येतं आणि सुख शांतता नांदते. तुमच्याही हॉलमध्ये गणपती बाप्पाची मूर्ती असेल किंवा एखादं चित्र असेल तर कमेंट बॉक्समध्ये गणपती बाप्पा मोरया. बऱ्याच जणांच्या घराच्या हॉलमध्ये गणपती बाप्पाचं चित्र असतं, मूर्ती असते किंवा फोटो असतो. पण हे ठेवणं कितपत योग्य आहे? वास्तुशास्त्र याबद्दल काय म्हणतं? वास्तुशास्त्रानुसार हॉलमध्ये अर्थात दिवाणखान्यात गणपती बाप्पाची एखादी मूर्ती किंवा फोटो ठेवणं चांगलं मानलं जातं. ही मूर्ती आणि गणपती बाप्पाचा फोटो घरामध्ये स्थिरता, आनंद, शांती घेऊन यायला मदत करतो. कारण गणपती बाप्पा मांगल्याचं प्रतीक आहे. गणपती बाप्पा विघ्नहर्ता आहेत. त्यामुळे घरात हॉलमध्ये गणपती बाप्पाची मूर्ती ठेवल्यास घरात आनंद येतो, स्थैर्य येतं आणि सुख शांतता नांदते. तुमच्याही हॉलमध्ये गणपती बाप्पाची मूर्ती असेल किंवा एखादं चित्र असेल तर कमेंट बॉक्समध्ये गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका.